देवस्थानला जाणाऱ्या तुपात सुद्धा आजकाल भेसळ मिळू लागलेली आहे. मग तुमच्या घरी येणारं तूप हे शुद्ध असेल कशावरून? आणि एवढंच नव्हे, तुपाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, म्हणजे तूप काढण्याचे. आजकाल वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये दुधातील क्रीम काढली जाते आणि मग त्या क्रीमचं डायरेक्टली तूप बनवलं जातं. तर पूर्वीच्या काळी आपली आजी दूध गरम करून साई आणायची, मग ती साई गोळा करून त्याचं विरजण लावायची, त्या विरजणाचं दही बनायचं, मग त्या दह्याला घुसळून त्याचं ताक बनायचं, मग त्या ताकाचं घुसळून लोणी काढलं जायचं, मग त्या लोण्याला गरम करून त्याचं तूप काढलं जायचं. तर अशा पद्धतीने वैदिक बिलोना मेथडनं जे हे तूप काढलं जातं हे खरंच शुद्ध, सात्विक आणि सुंदर तूप असतं. याच्यामुळे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढत नाही, फॅट वाढत नाही, आपल्याला अन्य त्रास होत नाहीत. आणि म्हणून आपण कोणत्या पद्धतीने काढलेलं तूप वापरतो हे आपण बारकाईने बघितलं पाहिजे. म्हणून उगीच मी तूप खातोय आणि स्वस्त मिळतंय म्हणून कोणतंही तूप खाऊ नका. तुमचं तूप चेक करून नक्की बघा. तुम्हाला जर आमच्या गाईत्व ग्राम या गोशाळेचं शुद्ध वैदिक बिलोना मेथडने तयार केलेलं तूप हवं असेल तर कॉमेंटमध्ये फक्त GHEE घी एवढंच टाईप करा. तुम्हाला एक लिंक येईल ज्याच्यावरती तुम्ही सहज घर बसल्या आमचं गोशाळेचं तूप ऑर्डर करू शकता.